हर धन्यवाद यशिन सर. या ठिकाणी आलेल्या माझ्या तमाम सर्व क्रीडा रसिक मायबाप प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. आपण पाहतात SPL म्हणजेच श्रीवर्धन प्रीमियर लीग पर्व पहिलं पाहतोय आपण. एक सुंदर अशी स्पर्धा, एक रजनी क्रिकेट स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. या ठिकाणी मला समालोचन करण्याची संधी दिली त्या सर्व आयोजकांचं आणि याशिन मर्चंट सर यांचा देखील धन्यवाद पुन्हा देतो. आणि घेऊन जातो मैदानाकडे. आपण पाहतोय अंडरम बॉक्स क्रिकेटची स्पर्धा. सामना आपल्याला पाहायला मिळतोय दोन संघामध्ये, क्रिस स्ट्रायकर्स आणि DI11 जीवना या संघादरम्यान आपण लढत पाहतोय. दरम्यान आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल जिंकला तो म्हणजेच क्रिस स्ट्रायकर्स या संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केले ते म्हणजेच DI11 जीवना या संघाला. एक सुंदर असा सामना आपण पाहतो. या ठिकाणी फलंदाज पाहायला मिळतोय तो म्हणजेच भावेश आणि दर्शन हे दोन सलामी जोडे आपण मैदानावरती पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिकेत. एक सुंदर असा गोलंदाज आपण पाहतोय. सुंदर पटका आणि चांगला तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. तत्पर मात्र हे काढलेले पहिली धाव पाहायला मिळते. श्री गणेश होतोय धावेचा अकाउंट ओपन केला जातोय फलंदाज भावेच्या माध्यमातून. धावसंख्या धावपाळकावरती पाहायला मिळतोय आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 1 धाव धावपाळकावरती पाहायला मिळते ते म्हणजेच DI11 जीवना या संघाची. अनिकेत शॉर्ट पिचमध्ये चेंडूवर पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेने. एक अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पहिलं P1चं षटक पाहायला मिळतंय. मॅडेटिव्ह पॉवर प्ले. एक चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. संघमालक स्वतः गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणला पाहतोय यश स्वतः संघमालक आहेत आणि संघमालक स्वतः मैदानावरती आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण करताना त्याच्या माध्यमातून. जर का संघमालक आणि सरसेनापती अशा पद्धतीने चांगलं क्षेत्ररक्षण करत असेल तर नक्की त्याचे साथीदार तर का नाही चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी करू शकत. आपण पाहतोय इथे मात्र चेंडूला ग्लान्स केलंय बाईकच्या सुरुवात. इथे मात्र धाव नाही कोणती. चेंडू निर्धाव पाहायला मिळते. धावसंख्या आपण धावपाळकावरती पाहतोय ती म्हणजेच 2 ही धावसंख्या धावपाळकावरती. पहिला षटक प्रगतीपथावर चालू असताना धावसंख्या धावपाळकावरती पाहायला मिळतोय ती म्हणजे DI11 जीवना या संघाची. बिनबाद 2. इथे मात्र षटक क्रमांक पहिल्या संपते. पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं धावसंख्या आपण धावपाळकावरती पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या ज्या पॉवर प्लेमध्ये. चांगली एक रणनीती ते यशच्या माध्यमातून पाहायला मिळते. संघाचे संघमालक आहेत ज्यांनी संघ हा पुरस्कृत केला आहे. एक चांगले इथे आयोजन आणि नियोजन देखील पाहायला मिळतोय. एक रजनी अंडरम क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय या मैदानावरती. या ठिकाणी आलेल्या सर्व क्रीडा रसिक मायबाप प्रेक्षकांचं आणि व्यासपीठावरील मान्यवरांचं देखील सहर्ष स्वागत करत आहोत. षटक क्रमांक दुसरं कोणत्या गोलंदाजाकडे असणार आहे कारण इथे निर्णय मात्र संघमालक चांगल्या पद्धतीने घेणार यात कोणती शंका नाही. जो आपण सामना पाहतोय DI11 जीवना विरुद्ध क्रिस स्ट्रायकर्स या संघादरम्यान आहे आपण ही लढत पाहतोय. दोन्ही संघाचे 10वे प्रतिनिधी इथे यायचं आहे. जीवना संघाचा प्रतिनिधी आहे इथे तर क्रिस स्ट्रायकर्स संघाचा प्रतिनिधी पाठवायचा आहे. गोलांचं नाव ऋतिक. गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा घेऊन आलेला हा गोलंदाज. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच भावेश. हो इथे मात्र थोडंसं लेट होतंय. एक्स्ट्रक्षक जर का एक्स्ट्रक्षकने चेंडू जेव्हा पडला तेव्हा उचलला असं नक्कीच हा फलंदाज माघारी परतला असता. परंतु नक्कीच फलंदाजाचं नशीब म्हणावं लागेल ते म्हणजेच भावेश याचं. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू देखील आपण पाहतोय निर्धाव पाहायला मिळाला. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाजाची. आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर फलंदाजावरती वरचढ होताना पाहायला मिळतो तो म्हणजेच क्रिस स्ट्रायकर्स हा संघ. तिथे क्रिस स्ट्रायकर संघाचे हे क्षेत्ररक्षण पाहतोय जीवाची बाजी लावून चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. कारण आपण जे फॉर्मॅट पाहतोय IPL म्हणजेच SPL आपण ही स्पर्धा पाहतोय. बॅकफुटला सरसून मारला चेंडू
चांगलं क्षेत्ररक्षण पाहतो तिथे मात्र एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 1 ने वाढते. 5 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतोय. मित्रांनो ही संकल्पना आणली या स्पर्धेचं खास संकल्पना आहे ती म्हणजे हो चेंडू मात्र आपण पाहतोय पॉईंटला कट करतोय आणि इथे मात्र फलंदाज माघारी परततोय. पहिल्या विकेटचा अंत होतोय. पहिल्या विकेटचा पतन होतंय. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन आणि धावसंख्या ती म्हणजेच 5. तर या संकल्पना अशी आहे या SPLची की ज्यातून हा जो मोबदला मिळणार आहे म्हणजेच बरेच असे पुरस्कर्ते देणगीदार मिळालेत की जो पैसा राहील तो गरजूंसाठी त्यांनी देण्याचं ठरवलं आहे. जो कोणी गरजू असेल आजारी व्यक्ती असतील त्यांच्यासाठी यातून जो राहणारा पैसा आहे तो त्यांच्यासाठी देण्यात येणार आहे. एक ट्रस्ट एक चांगलं सामाजिक कार्य त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. हो दर्जा क्षेत्ररक्षण पाहतोय स्वतः संघानं एक चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. जसं जसं रात्र वाढत जाणार आहे तसं सामनाला देखील चुरस होणार आहे कारण शेवटच्या क्षणामध्ये संघ जाणार. आणि जे माझे मायबाप प्रेक्षक जे बसलेत ना त्यांना विनंती करतो जी वायर आहे त्या वायरेपासून आपण थोडं लांब राहायचं आहे कारण आपला करंट वगैरे लागू शकतो आणि स्पर्धा आपल्यासाठीच आहे. आपल्या खास भेटीसाठी ही स्पर्धा आहे. आपली पर्वणी आहे कारण उन्हामध्ये आपण सामने पाहू शकत नाही. रात्रीच्या थंडामध्ये ही स्पर्धा रजनी क्रिकेटची स्पर्धा आपल्या पर्वणीसाठी आणलेली आहे. आयोजकांचा नक्कीच आभार मानला पाहिजे. तर इथे धावसंख्या आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा देखील संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळाकडे पाहायला मिळतोय ती म्हणजेच 1 बाद 7 अशी ही धावसंख्या धावपळाकडे पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला ना अनिकेत याने 3 धावा खर्च केल्या आणि दुसरं षटक जर पाहायला गेलं ना तर दुसऱ्या षटकामध्ये आपण धावसंख्या पाहतोय ती म्हणजेच 4 ही धावसंख्या ऋतिक याने खर्च केली आणि एक फलंदाजाला मात्र माघारी परतण्यामध्ये यशस्वी झाला. धावसंख्याची आतापर्यंत सरासरी पाहायला गेलं तर 3.5 ची सरासरी प्रति षटकामध्ये आतापर्यंत पाहायला मिळतोय. म्हणजेच 12 चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला त्याच्यामध्ये 7 धावा धावपळकावरती लगावल्यात त्या म्हणजेच दिया 11 जिवणा या संघाने. पुन्हा गोलंदाजी मार्कवर संघाकडून तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज अनिकेत. फसी कालोखे यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे ते क्षेत्ररक्षण हर्ष यांच्यासाठी एक पारितोषिक आलेलं आहे 50 रुपयाचं. हो चांगला क्षेत्ररक्षण नक्कीच होणार यात कोणती शंका नाही. हर्ष संघमालक आहेत चांगलं क्षेत्ररक्षण करतायत आणि त्यांच्यासाठी 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. फशिक कालोखे यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्यांच्यासाठी. मित्रांनो क्रिकेट असा हा खेळ आहे हा शक्तीने आणि युक्तीने देखील जिंकता येतो असा हा खेळ आहे. इथे शक्ती देखील वापरते आणि युक्ती देखील वापरावी लागते या क्रिकेटच्या खेळामध्ये. तर चेंडू मात्र आपण पाहतोय तो म्हणजेच निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. अनिकेत चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळतो. अनिकेतच्या माध्यमातून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण देखील होतोय. एक धाव मात्र आपण पाहतोय धावपळकावरती लगावताना पाहायला मिळतोय. थेंबे थेंबे तळे साचे इथे पाया मात्र भक्कम करण्याचा प्रयत्न या 2 फलंदाजांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळत आहे. 9 ही धावसंख्या धावपळकावरती चांगला फटका पाहायला मिळतोय परंतु खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. सहज लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. इथे मात्र क्रिकेटला जेवढं तुम्ही लेझी राहाल तेवढं तुम्ही पाठीमागे फिरणार आहोत. मित्रांनो क्रिकेटमध्ये नक्कीच नेहमीच आपल्याला तंदुरुस्त राहायला पाहिजे. असं वाटलं होतं क्षेत्ररक्षणाला की मी चेंडू सहजासहजी हातामध्ये पकडेल परंतु ह्या चेंडूने मात्र हुलकावणी दिली आणि चेंडू मात्र सरळ गेला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. सुंदर पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. इथे मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न देखील गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पॉईंटच्या दिशेला कट केलेला हा चेंडू मिळणार आहे मात्र ह्या चेंडूवरती 1 धाव आणि धावसंख्या धावपळकडे पाहतोय ती म्हणजेच 14 ही धावसंख्या धावपळकडे पाहायला मिळतोय.
दर्शन आपल्या वैयक्तिक 10 धावसंख्येवरती खेळ करतो. एक चांगला बहरदार खेळी त्याच्या माध्यमातून पाहताना पाहायला मिळत आहे. अनिकेत हो हो, चांगला त्या चेंडूला मात्र सन्मान देतोय. असं वाटत आहे की आपण टॅपने चेंडूला टॅप करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर मारू, परंतु क्षणी निर्णय बदलला. या फलंदाजाने चेंडूला चांगला सन्मान दिलं आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता देखील पाहायला मिळतोय. आतापर्यंत आपण पाहतोय षटक क्रमांक 3 देखील संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळावरती पाहतोय ती म्हणजेच 1 बाद 14 अशी ही धावसंख्या धावपळावरती पाहायला मिळतोय दिया 11 जीवना या संघाची. गोलंदाज केशव वनडाऊनच्या भूमिकेत आलेला हा फलंदाज आपण पाहतोय साबित. हेरो चांगला चेंडू आपण पाहतोय. एक सन्मानपूर्वक चेंडूला सन्मान दिलाय. आपण लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये पाहतोय. लॉंगॉपच्या क्षेत्रामध्ये मारेला हा चेंडू 1 धाव पूर्ण केली जाते. आणखीन पुढील चेंडू पाहायला बोलते. ओ चांगला क्षेत्राने करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र एक विस्फोटक असा फटका होता. एक आक्रमक फटका होता. इथे मात्र 2 क्षेत्राला भीतून चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावेंसाठी खणखणीत आणि हा दणदणीत चौकार. धावसंख्या धावपळाकडे चौकाराने वाढते ती म्हणजेच 19 ही धावसंख्या धावपळावरती 14 षटक आहे. आणि जर का आपला धावसंख्या आपली मोठी घ्यायची असेल तर असे मोठे आक्रमक फटके घ्यावे लागतील. कुठेतरी मात्र आपल्याला एक विस्फोटक खेळी देखील करावे लागणार आहे फलंदाजांना. एक कौतुकास्पद अशी फलंदाजी पाहायला मिळते फलंदाज तो म्हणजेच दर्शनच्या माध्यमातून. स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. ओहो इथे मात्र नक्कीच जर का हिट झालं असतं, परंतु पंचांकडनं या चेंडूला नो घोषित केलं जातोय. नोचा इशारा येते पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या इथे मात्र एकूण 2 धाव मात्र धावपळावरती लगावल्या जात आहेत. धावसंख्या 2ने वाढते. धावसंख्या धावपळावरती पाहतोय ती म्हणजेच 21 ही धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते. एक शुभ ही अशी धावसंख्या पाहायला मिळते. जे आपल्या गणपतीला गणेश विघ्नहर्त्याला आपण 21 दुर्व्यांच्या काड्या आपण अर्पण करत असतो. 21 मोदकांचा नैवेद्य देवाला देत असतो. ही शुभ धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 21 ही धावसंख्या धावपळकावरती पाहतोय. हो हो, पॅडला आदळलेला चेंडू आपण पाहतो. या चेंडूवरती कोणतीही धाव येणार नाही. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता देखील पाहायला मिळते केशवच्या माध्यमातून. षटक क्रमांक 14 चालू आहे. 4थ्या षटकाच्या या धावसंख्यावर पाहायला गेलं 21 वरती आणखीन एक खराब अवांतर चेंडू पाहायला मिळते. वाईटचा चेंडू पाहायला मिळते. वाईट चेंडू हा किती वाईट असतो तर नक्कीच येणाऱ्या चेंडूवरती देखील पाहायला मिळणार आहे. नक्कीच इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता बॅटच्या पाठ्यामध्ये. चेंडू मात्र काही व्यवस्था आलं नाही तरी देखील पाहतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला जो मारलेला चेंडू 2. तर धावसंख्या एकूण पाहतोय ती म्हणजेच 22 ही धावसंख्या धावपळावरती पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचा हा चेंडू पाहतोय, परंतु सन्मानपूर्वक त्या चेंडूला चांगला सन्मान दिला जातोय. 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या धावपळावरती पाहतोय ती म्हणजेच 24 ही धावसंख्या धावपळकावरती पाहतोय. 1-1 धावेसाठी इथे झगडावा लागतोय ह्या फलंदाजांना. अक्षरशः चांगली रणनीती पाहायला मिळतोय संघमायक आपण पाहतोय हर्षच्या माध्यमातून. षटक क्रमांक 25 ही धावसंख्या धावपळकावरती पाहतोय हर्ष. संघमालक पाहतोय एक चांगली त्यांनी संघाची ही संघबांधणी केलेली आहे. प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक सहकार्याला जाऊन एक चांगलं सहकार्य आणि मोलाचं मार्गदर्शन त्यांच्या मातून देताना पाहायला मिळत आहे. 4 षटकांची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळावरती पाहतोय ती म्हणजेच 1 बाद 25 ही अशी धावसंख्या धावपळावरती पाहायला मिळते. दर्शन आपल्या वैयक्तिक 16 या धावसंख्येवरती खेळ करतोय. एक चांगली खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गोलंदाज देखील आपण पाहतोय दर्शन आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो देखील आपण फलंदाज पाहतोय दर्शन. चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु चांगला क्षेत्ररक्षण लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. जो काऊ कॉर्नरचा क्षेत्र आहे त्या ठिकाणी एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून
फ्रंट मारला चेंडू. इथे मात्र असं वाटत आहे की चेंडूला टॅप करू, परंतु चेंडू मात्र आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर जातोय, जिथे मात्र फलंदाजाला जर का मोठा फटका डायरेक्टली चेंडू बाहेर गेला का मैदानाच्या, तर तो फलंदाज तिथे बाद घोषित केला जातोय. आणि अशा ठिकाणी आपण पाहतोय चेंडू जातोय आणि फलंदाज मात्र माघारी परततोय. इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज क्रमांक दुसरा माघारी परततोय. धावसंख्या धावपळकडे पाहायला मिळतंय 2 बाद 26 ही धावसंख्या धावपळकडे पाहतोय. षटक क्रमांक 5 चालू आहे. फलंदाज विराज, ज्याच्या नावात आहे राज, नक्कीच राज करणार का हा जीवना संघाचा फलंदाज. स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळतोय, परंतु नक्कीच चांगला क्षेत्ररक्षण झालेला आहे. पंचांचा निर्णय येणे अजून बाकी आहे, कारण आपण जेव्हा अंडरमची की स्पर्धा खेळतो तेव्हा निर्णय घेणं खूप अवघड असतं, कारण छोटंसं मैदान असतं. चेंडू पण नक्कीच इथे तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे पंचांच्या माध्यमातून. तर इथे पंचांचा निर्णय आलेला आहे की फलंदाज नॉट आउट आहे. तर तिथे धावा मिळणार आहे त्या म्हणजे 5, म्हणजे नशिबाचे 7 म्हणावे लागेल. इथे संजीवनी फटका मारला, जर चौकार गेला नाही, परंतु नक्की तिथे पंजा मिळाला आहे. म्हणजे 5 धावा मिळाल्या फलंदाजाला, 5 धावा मिळाल्या त्या म्हणजेच दिया 11 जीवना या संघाला. धावसंख्या आपण धावपळकडे पाहतोय ते म्हणजेच 31 ही धावसंख्या धावपळकडे पाहायला मिळतोय. जी धावसंख्या हवी होती जीवना संघासाठी ती मात्र इथे धावसा पाहायला मिळतात या धावपळकावरती. फ्रंट प्लेवर मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय सिली मिडॉनच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय. 1 धाव पूर्ण केली ते धावसंख्या धावपळकावरती पाहतोय ते म्हणजे 32 ही धावसंख्या धावपळकावरती. आतापर्यंत हायेस्ट ही धावसंख्या पाहिली आपण GTBच्या माध्यमातून. GTBM या संघाने सर्वोच्च 37 ही धावसंख्या धावपळकावरती लगावली. इथे मात्र पंचांचा निर्णय येतोय तो म्हणजेच नो चेंडू घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या धावपळकावरती. 33 ही धावसंख्या आपण धावपळकावरती पाहत 33 ही धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळतोय. एक चांगलं आयोजन, एक चांगलं नियोजन आणि चांगली एक संकल्पना देखील इथे पाहायला मिळतोय. हो, चांगल्या पद्धतीचा फटका, परंतु 1 धाव मात्र रोखू शकत नाही. चोरटी कंजू एक चोडून काढलेली धाव पाहायला मिळतोय. तर धावसंख्या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. धावसंख्या पाहतोय 34 ही धावसंख्या धावपळी. फ्रंट पडल्यावर मारला चेंडू, टॅप केलाय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. या चेंडूवरती धावा किती मिळला तर फक्त आणि फक्त 1च धाव मिळते. अशा पद्धतीने आपण पाहतोय षटक क्रमांक 5 व देखील संपतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय धावपळकावरती ती म्हणजेच ओके 6 षटकांची ही लढत आहे. आता 5 षटक पूर्ण झालेत. 5 षटकांच्या समाप्तीने आपण धावसंख्या जर पाहायला गेलं तर 35. लॉस ऑफ 2 विकेट्स दिया 11 जीवना टीम. क्रिस टायगर्सच्या संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकली आणि त्याने निर्णय घेतले ते म्हणजेच क्षेत्ररक्षण करण्याचं. क्रिस टायगर्सच्या संघाने 6वं षटक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गोलंदाजाचं नाव का सांगत? मोदसिम. अवंतर पद्धत चेंडू आपण पाहतोय, वाईट चेंडू, परंतु इथे कमबॅक केलं. नक्कीच कमबॅक करून देखील इथे मात्र फलंदाजाला देखील धावचित करण्यामध्ये यशस्वी होतोय. जो खराब चेंडू पडला होता त्या चेंडूची मात्र भरपाई इथे स्वतः गोलंदाजाने केली आणि फलंदाज मात्र माघारी परतले. 3 फलंदाज आतापर्यंत माघारी परतले. धावसंख्या आपण धावपळकडे जर पाहायला गेलं तर मात्र ती म्हणजेच
36 ही धावसंख्या धावपळकर ते पाहायला मिळते. ह्या सामन्यामध्ये धावांचा उच्चांक पाहायला मिळेल का? एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चोरटी धाव आणि सक्सेसफुल होतोय. तिसरी धाव सुद्धा होणार का? आणि नक्कीच तिसरी धाव गण्यामध्ये नॉट आउट फलंदाज. एकूण इथे मात्र नक्कीच आपण क्रिकेटमध्ये 5-6 धाव होताना देखील पहिल्या ओरमच्या क्रिकेटमध्ये, परंतु अंडरम बॉक्समध्ये देखील 3 धावा होऊ शकतात. हे दोन फलंदाजांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालं आणि 3 धावा सहजरित्या पूर्ण होताना देखील आपण पाहतोय. धावसंख्या धावपळकर 3 ने वाढतोय. ती म्हणजेच 39 ही धावसंख्या धावपळकर ते पाहायला मिळते. आज खऱ्या अर्थ धावांचा उच्चांक आजच्या दिवसापुरता तरी मला पाहायला मिळतोय. ज्या धावसंख्या लगावल्या त्या म्हणजेच दिया 11 जीवना या संघाने 6 षटकांची ही लढत आपण पाहतोय. मोतशिम गोलंदाज आपण पाहतोय. शेवटचा षटक आलेला फ्रंट फूट लावून मारण्याचा प्रयत्न पंचांकडून नक्कीच नो घोषित केला जातो. एक धाव मात्र मिळणार. ते म्हणजेच दिया 11 जीवना या संघाला धावसंख्या धावपळकर ते पाहतोय. ते म्हणजे 40 धावसंख्या पूर्ण होताना धावपळकर ते पाहतोय. एक धावांचा उच्चांक नक्कीच पाहायला मिळते या धावपळकावरती. पॉईंटला कट केलेला चेंडू एक धाव पूर्ण करतोय. एक संघमालक आपण पाहतोय हर्ष. एक चांगलं क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक चांगला फिटनेस देखील त्यांचा आहे हर्ष पोलेकर. स्वतः संघ मालक आपण पाहतोय मैदानावरती. मोतशिम पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. एक चांगला फटका आपण पाहतोय कावगोना दिशेला मारलेला हा. तत्पर मात्र एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या धावपळकर ती म्हणजेच 42 ही धावसंख्या धावपळकर ते पाहतोय. फलंदाज अमार. 4 चेंडू झालेत. हो हो, चांगल्या पद्धतीचा फटका आणि तेवढं चांगला स्वतःच्या फलंदाजीमध्ये चेंडू अडवला जातोय. एक चांगला अप्रतिम झेल देखील पाहायला मिळतोय आणि अमार मात्र माघारी परततोय. लास्ट चेंडू षटकातील फलंदाज आपण पाहतोय फरदीन. अमार यांची जागा घेण्यासाठी आलेला हा आपण डावखोरा फलंदाज पाहतोय फरीद्दीन. हो हो, इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय फरदेण यांचा. आणि अशा प्रकारे आपण पाहायला गेलं ना आतापर्यंत 6 षटकांचा म्हणजे पूर्वार्ध संपला. या पूर्वार्धामध्ये आपण जर पाहायला गेलं 6 षटकांमध्ये धावसंख्याची जी धावसंख्या उभारली ती म्हणजेच 42 ही धावसंख्या उभारणी केली. म्हणजेच या स्पर्धेचा नियम असा आहे की धावा इथे कंपल्सरी चेसिंग करायच्या आहेत. म्हणजेच नाणेफेकीचा आणि इथे मात्र विकेटचा कोणताही विचार केला जाणार नाही. 43 धावा नक्कीच कंपल्सरी चेसिंग करायच्या आहेत आपल्याला. त्या म्हणजेच क्रिश स्ट्रायकर्स या संघाला. आपण जर गोलंदाजा अनिलेश पाहायला गेलं, विश्लेषण पाहायला गेलं, अनेक त्यांनी पहिलं षटक हाताळलं त्याच्यामध्ये 3 धावा खर्च केल्या. दुसरं षटक ऋतिक याने हाताळलं त्याच्यामध्ये 4 धावा खर्च करून एक फलंदाजाला माघारे परतवलं. तिसरं षटक अनेकेत टाकलं त्याच्यामध्ये 7 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर चौथं षटक घेतलं ते म्हणजेच केशव याने. केशव जरा महागडा ठरला, त्याने 11 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर आपण पाहतोय 5व्या षटकामध्ये दर्शन याने 10 धावा खर्च करून एक फलंदाज मात्र बाद केल्यामध्ये यशस्वी झाला. आणि शेवटचं 6वं षटक टाकलं त्यामध्ये मोतसिम यांनी मात्र 7 धावा खर्च करून 3 फलंदाजांना माघारी परतवलं. अशा प्रकारे आपण धावसंख्या धावपळकर ते पाहायला लगावल्या. त्या म्हणजेच दिया 11 जीवना या संघाने म्हणजेच 42 धावसंख्यांची उभारणी केली. मात्र आपण जाऊया या सामन्याचा उथार्ध ऐकण्यासाठी. रायगडचा एक बुलंद आवाज ज्याने रायगड नव्हे तर मुंबईमध्ये देखील आपल्या नावाची छाप पाडली, ज्याने प्रहार चषक जो झाला गोरेगाव ठिकाणी, या ठिकाणी एक प्रेक्षकांचे आणि नक्कीच आयोजकांची मनं जिंकली, असे आमचे प्रेरणास्थान याशिन मर्चंट सर यांच्याकडे. धन्यवाद.
सन्माननीय फसी कालोखे यांच्यातर्फे हर्ष यांच्यासाठी रोख 50 रुपयाचं इथे पारितोषिक आलेलं आहे। सामना संपल्यानंतर आपण समालोचन कक्षामधून ते घेऊन जावं अशी विनंती असेल। आणि टॉस बॉक्समध्ये बसलेले प्रेक्षक, मायबाप प्रेक्षक हो, माझी विनंती आहे, चला अपन लवकरात लवकर टॉस बॉक्स खाली करा। चलिए दोस्तों, मैदान में चलते हैं जहां पे 43 रनों की ज़रूरत, 6 ओवर का मुकाबला, अर्थात 36 गेंदें और 43 रनों की ज़रूरत। एक अच्छा स्कोर, सम्मानपूर्वक और एक फाइटिंग स्कोर मैं कहूँगा। सलामी बल्लेबाज के रूप में मोहतसीम और अरबाज, जबकि गेंदबाजी की अरमान। मोहतसीम स्ट्राइक एंड पर अपने घुटने के बल गए थे। बहुत ही स्टाइलिश ये स्ट्रोक देखने को मिला। थर्ड मैन की जानिब उस गेंद को मोड़ दिया था 1 रन के लिए। बहुत ही अच्छा स्ट्रोक, बहुत ही कॉन्फिडेंट थे। हर एक का अपना अंदाज़ होता है खेलने का, ये अंदाज़ हमें अच्छा लगा। जी हाँ, जोरदार पंच किया मगर उतनी ही ज़बरदस्त फील्डिंग। वाह, इस तरह का जुनून, इस तरह का लगाव और इस तरह का एफर्ट हमें अगर देखने को मिलेगा तो गेंदबाजी करने वाली टीम के सभी संग सहकारी, जिनका आत्मविश्वास यहाँ पे बढ़ेगा। शॉर्ट ऑफ लेन गेंद थी मगर टप्पा खाने के बाद घूमती हुई गेंद बाहर की तरफ निकल गई। बल्लेबाज पूरी तरीके से चक गए। 3 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए हैं गेंदबाज साबित ने। देखिए, अलग अलग तरह के नाम हमारे सामने आ रहे हैं। साबित यहाँ पे क्या साबित करना चाहते हैं? अपने आप को साबित करना चाहते हैं। 4 गेंदों में 3 रन अब तक खर्च किए हैं। अच्छी शुरुआत मैं कहूँगा साबित की। जी हाँ, फिर से एक बार ये फास्टर वन थी मगर फिर भी पंच किया था उस गेंद को। गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया था और गेंद बिहाइंड विकेट चली गई थी 1 रन के लिए। 4 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। हर ओवर में अगर 5 या 6 रन खर्च करते हैं तो ये ओवर अच्छा माना जाएगा, क्योंकि जीतने के लिए 43 रनों की ज़रूरत है। बड़े स्ट्रोक अगर नहीं आएंगे तो ये जीतना मुश्किल ही नहीं, नामुमकिन हो सकता है। और ये देखिए, तेज तर्रार परफेक्ट यॉर्कर। पहले मन बना लिया था फ्रंट फुट पर खेलने का, उसके बाद बैक फुट पर आए, तब तक गेंद स्टंप से टकरा चुकी थी और इसी के साथ ये पहला झटका लगता हुआ पहली सफलता साबित के नाम। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। साबित ने सही मायनों में अपने आप को साबित किया है, मात्र 4 रन खर्च करके। पहला ओवर था, 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद था। पावर प्ले का खेल यहाँ पे जारी है। अब दूसरे ओवर के लिए 3 खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर रहेंगे, 30 गज के दायरे के बाहर। एक फील्डर हम देख सकते हैं लॉन्ग ऑन की दिशा में, दूसरे फील्डर लॉन्ग ऑफ की दिशा में और एक डीप कवर की दिशा में। और दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं। जयेश अपनानी जी, पहला ओवर फुल और लेन डिलीवरी थी। सीधे बल्ले से खेला था ज़रूर मगर मिड ऑन की दिशा में अच्छी फील्डिंग और इसी वजह से रन लेने की कोई गुंजाइश नहीं। अच्छी शुरुआत की है जयेश ने। पहले ओवर में बहुत ही ज़बरदस्त शुरुआत देने के बाद आत्मविश्वास यहाँ पे बढ़ चुका है मगर खराब गेंद। इस गेंद के ऊपर कंट्रोल आपको रखना ही होगा। एक्स्ट्रा के रूप में जब आप रन देते हो तो एक मनोवैज्ञानिक दबाव जो क्रिएट हुआ है वो रिलीज़ होता है बल्लेबाजों के ऊपर से और फिर बल्लेबाज खुलकर खेलते हैं
बल्लेबाजों को अगर आपको आउट करना है तो मनोवैज्ञानिक दबाव बनाना पड़ेगा। जी हाँ, शॉट ऑफ लेन गेंद अक्रॉस द लाइन खेला, मिड विकेट की दिशा में सीधा फील्डर के हाथों में। रन लेने की कोई गुंजाइश नहीं थी। 2 गेंदों में ये देखिए, और एक खराब गेंद, इस मतलब लेग स्टंप के बाहर। यानी 2 रन जरूर आए इस ओवर में, मगर दोनों रन वाइड के रूप में। 2 गेंदें हालांकि यहाँ पे बिंदी कर चुके हैं। ये तीसरी गेंद भी बिंदी। जयेश ने हालांकि काफ़ी हद तक यहाँ पे प्रभावित किया है बल्लेबाज को। बल्लेबाज अभी भी एक ही जगह पर खड़े हैं। आहा, ये तो शानदार थी गेंद, कोई जवाब नहीं था बल्लेबाज के पास। लगातार 4 गेंदें यहाँ पे बिंदी की है उसी बल्लेबाज को। फिर से एक बार बिंदी गेंद, 5 गेंदें बिंदी हो चुकी है। 2 रन वाइड के रूप में जरूर उन्होंने खर्च किए, मगर अपनी कलात्मकता, कुशलता यहाँ पे दिखाई है। मगर इस मर्तबा फिर से एक बार आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद वाइड करार दिया है। आहा, 6 के 6 गेंदें यहाँ पे बिंदी। गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं हो रही है, यही है कि चिंता का विषय। 3 रन जरूर खर्च किए गेंदबाज जयेश ने, मगर तीनों के तीनों रन वो अतिरिक्त के रूप में, वाइड के रूप में थे। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 7 रन। 3.50 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। इसके बाद 4 ओवर आने बाकी है, मगर यहां से 35 यहां से 36 रनों की जरूरत है बचे हुए 4 ओवर में। यानी 24 गेंदें और 36 रन, 9 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। अगर हर ओवर में 9 रन बनाने हैं तो कम से कम एक बड़ा स्ट्रोक आना लाजमी हो चुका है। अब यहाँ पे बड़े स्ट्रोक की तलाश में जाना होगा, आपके पास कोई चारा नहीं है। बैकफुट पर जाकर बड़ा स्ट्रोक लगना बहुत ही मुश्किल हो सकता है। पहली गेंद फिर से एक बार यहाँ पे बिंदी गेंदों का जो एक समूह है, ये हमें यहाँ पे ज़्यादा नज़र आता हुआ, मगर इस बीच नो बॉल करार दिया है। 2 रन मुफ्त के यहाँ पे मिले बोनस के रूप में, नो बॉल के रूप में 1 रन, और बल्लेबाजों ने 1 रन दौड़कर पूरा कर लिया। अच्छी गेंद, गेंदबाज कुलैद, खराब गेंद, मगर गेंद को खेल दिया है सीमा रेखा के बाहर। बाल बच गए हैं बल्लेबाज। नो बॉल के रूप में 1 रन जरूर मिलेगा, और उसी के साथ साथ एक जीवन दान भी यहाँ पे मिलता हुआ बल्लेबाज को। अरमान ने बहुत सारी बिंदी गेंदें खेली है, तकरीबन 7 गेंदें बिंदी खेली है, और मात्र 1 रन बनाकर अरमान स्ट्राइक एंड पर। जी हाँ, ये लीजिए, ये करारा जवाब था। बैकफुट पर जाकर लाजवाब यहाँ पे स्क्वायर कट कर दिया है, डीप कवर सीमा रेखा के बाहर। गेंद 4 रनों के लिए। अच्छा स्ट्रोक अरमान के बल्ले से, इसी स्ट्रोक की तलाश में थे, इसी स्ट्रोक का अरमान था उनकी टीम को। 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, मगर एक चौके से काम नहीं बनेगा। हर एक ओवर में कम से कम 4 रन चाहिए, चौका चाहिए। मगर इस बीच लटका दिया बल्लेबाज अरमान को। गेंद थोड़ी सी हवा में थी, हवा में झूलती हुई, झूमती हुई, और बल्लेबाज पूरी तरीके से लाइन से भटक गया, और इसी वजह से सीधा गेंद स्टंप से जाके टकराई, और एक बल्लेबाज मैदान से बाहर। ये दूसरा झटका अरमान के रूप में। मोहतसीम इसके पहले आउट होने वाले बल्लेबाज। अब यहाँ पे रमीज का साथ निभाने के लिए नए बल्लेबाज अनिकेत आए हैं। रमीज और अनिकेत, इन 2 बल्लेबाजों को अब
जिम्मेदारी उठानी होगी अपने मजबूत कंधों के ऊपर। अच्छे स्ट्रोक यहाँ पे लगाने होंगे। कम से कम एक चौका अगर हर ओवर में आता है तो काम बन सकता है। जी हाँ, यहाँ पे डेड बॉल करार दिया है अंपायर जी ने। खराब गेंद और ये 4 रन, यानी कुल मिला के 5 रन मिलेंगे। 5 रन का ये तोहफा बोनस। अब मैच में चार गेंदें हो चुकी है, 2 गेंदें अभी भी आना बाकी। बीस रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। देखिए, एक चौके के साथ फौरन इस मैच में जान आ चुकी है। इस ओवर में 2 चौके, यानी एक चौका और एक पंजा जो कि मुफ्त का आया था नो बॉल के ऊपर। अब अंतिम गेंद इस ओवर की। जी हाँ, फिर से एक बार जोरदार पंच, मगर एक ही रन मिलेगा। इस ओवर में 14 रन खर्च किए हैं कुलैद ने, काफ़ी खर्चीला ओवर। अब बचे हुए 18 गेंदों में हमारे गुण लेखक जी बताते हुए तकरीबन 22 रनों की और ज़रूरत। अट्ठारह गेंदें और 22 रन, यानी ये मैच अब जीता जा सकता है। ये आत्मविश्वास बल्लेबाजों में साफ हम देख सकते हैं। सिंगल यहाँ पे रन लेना ज़रूरी है, उसी के साथ बीच बीच में एक बड़ा स्ट्रोक अगर आता है तो ये मैच जीता जा सकता है। क्योंकि इसके पहले का जो ओवर था वो काफ़ी महंगा और काफ़ी खर्चीला। 14 रन इस ओवर में खर्च किए थे, 2 चौके और एक नो बॉल हमें देखने को मिला था। जी हाँ, कलाई के इस्तेमाल से ढीले हाथों के साथ उस गेंद को ढकेल दिया था शॉट मिड विकेट की दिशा में 1 रन के लिए। 23 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। ओवरआर्म क्रिकेट और ये बॉक्स टाइप क्रिकेट, इसमें बहुत फर्क होता है। देखिए, बहुत ही जबरदस्त गेंद बैकफुट पर जाने की कोशिश की थी और सीधी रही फिर से एक बार गेंद और खंबा उखाड़ दिया है। ये तीसरा झटका बल्लेबाजी करने वाली टीम के लिए। मोतसीम, उसके बाद अरमान और अब यहाँ पे रमीज भी आउट हो चुके हैं। अनिकेत का साथ निभाने के लिए अब नए बल्लेबाज। ये मैच किसी भी टीम के पक्ष में जा सकता है। अब यहाँ से कहना बहुत ही मुश्किल हो सकता है कि ये मैच कौन जीतेगा। हालांकि बल्लेबाजी करते हुए बहुत ही अच्छा यहाँ पे टारगेट सेट किया था, क्योंकि 43 रन बनाना 6 ओवर में इतना भी आसान नहीं है। क्योंकि हमने कल से बहुत सारे मैचेस देखे, एक एक रन के लिए कितनी मशक्क़त यहाँ पे उठानी पड़ रही है, एक एक रन बनाना कितना मुश्किल हो रहा है। जी हाँ, फिर से एक बार ढीले हाथों के साथ 1 रन मुकम्मल कर दिया है दर्शन, नए बल्लेबाज। 24 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। फिर से एक बार 1 रन यहाँ पे मिलेगा। 25 रन स्कोरबोर्ड पर। इस ओवर की एक अंतिम गेंद। ये ओवर भी साबित का बहुत ही अच्छा खासा यहाँ पे घट रहा है, क्योंकि 5 गेंदों में
4 रन खर्च किए थे और अब यहाँ पे ओवर में 5 रन खर्च किए हैं। एक सफलता भी अर्जित की है साबित ने। इसके पहले जो साबित ने ओवर डाला था उसमें 4 रन खर्च किए थे और एक बल्लेबाज को चलता किया था। अब बचे हुए 12 गेंदों में जीतने के लिए 13, 14, 15, 16 बजे ना, सत्रह रनों की जरूरत। 12 गेंदे और 17 रन, यानी 8.50 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। हालांकि मुश्किल ज़रूर है मगर नामुमकिन बिल्कुल नहीं है। हर ओवर में कम से कम एक बड़ा स्ट्रोक आना ज़रूरी है। एक बड़ा स्ट्रोक आता है और सिंगल के ऊपर कंसंट्रेट करेंगे। हर गेंद के ऊपर आपको सिंगल भी लेना पड़ेगा और कम से कम हर ओवर में एक चौका भी लगाना पड़ेगा, तब जाके काम बन सकता है। यानी जितना आसान दिखता है उतना आसान नहीं है। जी हाँ, यहाँ पे एक रन ज़रूर मिलेगा। बहुत ही अच्छी गेंद थी और उतना ही कलात्मक ये स्ट्रोक था। कलाई को मोड़कर उस गेंद को स्क्वायर लेग की दिशा में खेला था। मिड विकेट में फील्डर तैनात थे, अपने साथी बल्लेबाज को कुछ समझाते हुए, सलाह और मशवरा देते हुए दिखाई दे रहे हैं बल्लेबाज अनिकेत। 3 विकेट जा चुके हैं, 27 पर 3। 5वां ओवर प्रगति पर। यह क्रूशल ओवर, बहुत ही मौल्यवान ये ओवर, महत्वपूर्ण ओवर, क्योंकि इस ओवर में हमें पता चलेगा तकरीबन कि यह मैच किसके पक्ष में जाएगा, कौन जीत सकता है। इस ओवर में ज़्यादा से ज़्यादा रन अगर आते हैं तो अंतिम ओवर में इस मैच को जीतना बहुत ही आसान हो सकता है। इसलिए आगे बढ़कर ड्राइव लगाने की कोशिश कर रहे थे। देखा कि शॉर्ट ऑफ लेन गेंद है, गेंदबाज ने उस गेंद को खींच लिया है लंबाई में और इसी वजह से बल्लेबाज ने बैकफुट पर जाकर उसे स्टीयर किया था। बिहाइंड द विकेट, लेग स्टंप के बाहर भटके। देखिए वाइड के रूप में एक मुफ्त का रन आया, अतिरिक्त रन 1 मिलेगा। 30 रन स्कोर कार्ड पर। जोरदार प्रहार और जिसकी तलाश थी, तालियों की गड़गड़ाहट, सब कुछ यहाँ पे बयान कर रही है कि ये चौका कितना ज़रूरी था। बल्लेबाजी करने वाले टीम के लिए ये चौका कितना इंपॉर्टेंट था। 34 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब बहुत ही नज़दीक ये मंजिल दिखाई दे रही है। 9 रनों की ज़रूरत, 8 गेंदे और 9 रन, यानी अब ये मैच बल्लेबाजी करने वाली टीम के हाथों में आ चुका है। क्या उनके हाथों से फिर से एक बार गेंदबाज ये छीन लेंगे? और उसके लिए काफ़ी हटके गेंदबाजी करनी होगी, अलग तरह की गेंदबाजी करनी होगी। बल्लेबाजों को चकमा देना होगा, बल्लेबाजों को एक एक रन के लिए यहाँ पे वंचित रखना होगा, तब जाके यहाँ पे हो सकता है। मैच में पूरी तरीके से वापसी हो चुकी है। फिर से एक बार शानदार, जबरदस्त, छन्नाटेदार ये चौका कमाल कर दिया है इस बल्लेबाज ने। अनिकेत के बल्ले से ये तीसरा चौका और इस टीम के कैप्टन है, कैप्टन नॉक यहाँ पे खेल रहे हैं। वाह, ऐसा लग रहा था कुछ क्षण पहले कि ये मैच गेंदबाजी करने वाली टीम के पक्ष में है, आसानी के साथ जीत सकते हैं, मगर उलट फेर कर दिया बल्लेबाज अनिकेत ने। आते ही जिस अंदाज के साथ बल्लेबाजी की है, पहली गेंद पर चौके के साथ अपना अकाउंट ओपन किया और उसके बाद सिंगल के ऊपर कॉन्सेंट्रेट किया और यहाँ पे बैक टू बैक 2 चौके लगाए। वक्त की नज़ाकत, समय सूचकता, प्रेजेंस ऑफ माइंड किसे कहते हैं? तो शायद इसी को कहते हैं। परख लिया है कि ज़रूरत क्या है और किस तरह से बल्लेबाजी हम कर सकते हैं या करना चाहिए। जी हाँ, देखिए फिर से एक बार गैप को ढूंढा और स्क्वायर लेग की दिशा में उस गेंद को ढकेला 1 रन के लिए। 39 रन। अब 5 ओवर की समाप्ति हो चुकी है और जीतने के लिए मात्र 4 रनों की ज़रूरत। 6 गेंदे और 4 रन,
यानी अब गेंदें ज़्यादा है और रन कम है, क्योंकि इस ओवर में तकरीबन 13 रन खर्च किए हैं। फरदीन बहुत ही महंगे साबित रहे। हालांकि ये ओवर दोनों भी टीम के लिए बहुत ही क्रूशल था। इस ओवर में अगर फरदीन ने 5 या 6 रन खर्च किए होते तो अंतिम ओवर में इस मैच को जीतना बल्लेबाजों के लिए बहुत ही मुश्किल हो सकता था, मगर अब पूरी तरीके से उलटफेर हो चुका है। मैच बल्लेबाजों के पक्ष में झुका हुआ हमें साफ दिखाई दे रहा है, क्योंकि हर गेंद के ऊपर अगर एक एक रन भी बनाते हैं तो भी ये मैच आसानी के साथ जीता जा सकता है। बड़े स्ट्रोक खेलने की ज़रूरत नहीं है, ये बल्लेबाजों ने समझ लिया है। दर्शन स्ट्राइक एंड पर। नए गेंदबाज अम्मार। आहा, अम्मार ने तो बहुत ही बढ़िया शुरुआत दी है, दर्शन को चकमा दिया। एक कोण बनाने की कोशिश की, उसमें काफ़ी हद तक सफल रहे। बल्लेबाज दर्शन डबल माइंड में चले गए, फ्रंट फुट पर खेले या बैक फुट पर खेले, स्क्वायर कट करे या ड्राइव करे, इसी विवंचना में थे और गेंद निकल गई उसी दौरान। और अब 5 गेंदें और 4 रनों की ज़रूरत। देखिए एक नया मोड़ आ चुका है, रोमांचकारी मोड़ जिसे कहा जाता है। जी हाँ, ढीले हाथों के साथ ढकेला, मगर वहां के फील्डर को चकमा दिया। अगर ये गेंद सीधा फील्डर के हाथों में होती तो रनआउट होने का खतरा साफ दिखाई दे रहा था, मगर थोड़ा सा लेट कर गए और इस वजह से बल्लेबाजों ने 1 रन आसानी के साथ पूरा कर लिया। अब जीतने के लिए मात्र 3 रनों की जरूरत। बचे हुए 4 गेंदों में यहां पे विकेट चटकाना होगा। जी हाँ, अच्छी फील्डिंग, बाल बाल बच गए। तकदीर भी उनके ऊपर मेहरबान है। ऊपर वाले का जब हो साथ तो फिर डरने की क्या हो बात। 1 रन जैसे वैसे मुकम्मल हुआ। अच्छी फील्डिंग के बावजूद रनआउट करने में नाकाम रहे थे, मगर अम्मार की मैं तारीफ करने से नहीं चूकूंगा। 3 गेंदों में अब तक यहाँ पे समा बांधा है, 2 रन खर्च किए हैं और मैच को अभी भी यानी जीत के लिए दावेदार अभी भी है गेंदबाजी करने वाली टीम। जी हाँ, ढीले हाथों के साथ देखिए कितनी चतुराई, कितनी होशियारी। इस तरह से उस गेंद को वहीं पे दबा दिया, मानो गला दबा दिया गेंद का। अब 2 गेंदें और मात्र 1 रनों की जरूरत। यहां पे विकेट चटकाना होगा या गेंद बिंदी करनी होगी, तब जाके अंतिम गेंद के ऊपर ये मैच चला जा सकता है। क्या होगा, बहुत ही उत्सुकता से और बहुत ही ऊर्जित अवस्था से इस मैच को देखा जा रहा है। सभी क्रिकेट के दीवानों के लिए एक खुशखबर यही है, ऐसा ही मैच देखने आप पसंद करते हैं। अपना कीमती विकेट, अब तक कीमती वक्त यहाँ पे उन्होंने खर्च किया है, वो पूरी तरीके से वसूल होता हुआ। 2 गेंदे 1 रन। आहा, मगर बल्लेबाज बहुत ही होशियार, बहुत ही अच्छा स्ट्रोक और 1 रन यहाँ पे मुकम्मल कर लिया है। अच्छी गेंदबाजी की अम्मार ने, अंतिम क्षणों तक लड़ते रहे, मगर आखिरकार बल्लेबाजी करने वाली टीम की जीत हुई। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक।